एकीकडे पुण्यातल्या या घटनेमुळे जनमानस हादरलेलं असतानाच यवतमाळमधून सुद्धा यापेक्षा धक्कादायक घटना समोर आली आहे। ती म्हणजे पतीला संपवण्यासाठी एका शिक्षिकेनं चक्क आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आणि पतीच्या हत्येचा कट रचत त्याची हत्या केली आहे। शंतनू देशमुख असं हत्या झालेल्या पतीचं नाव असून तो खूप दारू पीत असल्यानं पत्नीनं बनाना मिल्कशेकमधून एका शीतपेयामधून त्याला विष देऊन पतीची हत्या केल्याची माहिती मिळते। पतीची हत्या केल्यानंतर या शिक्षिकेनं आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं मृतदेह चौसाळाच्या जंगलात फेकून दिला। एवढंच नाही तर मृताची ओळख पटू नये यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या जंगलात जाऊन पत्नीनं मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ती पोलिसात आली आणि पोलिसात तिनं पती बेपत्ता असल्याची तक्रार सुद्धा दिली। दरम्यान शर्टच्या तुकड्यावरून खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह 3 अल्पवयीन मुलांना सुद्धा ताब्यात घेतलंय। निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्या संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विधी संघर्षाच्या बालकाचा तिने उपयोग केला। यवतमाळची ही बातमी नेमकी काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कशा पद्धतीने हा गुन्हा घडला आपण पाहूयात। वर्षभरापूर्वी निधी आणि शंतनूचा प्रेमविवाह झाला होता। यवतमाळच्या सुयोगनगर परिसरात यांचं वास्तव्य होतं। निधी मुख्याध्यापिका तर शंतनू त्याच शाळेत शिक्षक होता। लग्नाच्या काही महिन्यानंतर शंतनूला दारूचं व्यसन लागलं। दारूसाठी शंतनू निधीकडे पैसे मागायचा। पैसे न दिल्यास निधीचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची तो धमकी द्यायचा। शंतनूच्या त्रासाला कंटाळून अखेर निधीनं त्याचा काटा काढायचं ठरवलं। निधीनं इंटरनेटवर विष कसं बनवायचं याचे व्हिडिओ बघितले। 13 मेच्या रात्री तिनं शंतनूला बनाना मिल्कशेकमध्ये विष मिसळून दिलं आणि काही मिनिटांनंतर शंतनूचा मृत्यू झाला। निधी आणि 2 विद्यार्थ्यांनी दुचाकीवरून मृतदेह जंगलात नेला। निधीनं दुसऱ्या दिवशी जंगलात जाऊन पेट्रोल ओतून हा मृतदेह जाळून सुद्धा टाकला। पोलिसांना संशय येऊ नये यासाठी बेपत्ता असल्याची तक्रार तिनं पोलिसात दिली, पण मृतदेह अर्धवट जळाल्यानं ओळख पटली आणि खुनाचा अखेर उलगडा झाला। तर हा सगळा प्रकार आपण पुन्हा एकदा जाऊयात संजय तिवारीकडे। काय सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे आणि कशा पद्धतीनं यात पोलीस काम करतात? संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, या प्रकरणात आतापर्यंत सगळ्या धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। पोलिसांचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे आणि एकूण हा जो घटनाक्रम आहे तो इतका धक्कादायक आहे की या सगळ्या घटनाक्रमानंतर आजूबाजूच्या परिसरात काय प्रतिक्रिया आहेत? अगदी बरोबर विनोद सर, जसं आता आपण म्हणालात अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। 15 तारखेला जेव्हा तो मृतदेह, पुरुषाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत चौसाळा जंगल शिवारात सापडला, तेव्हाच पोलिसांना खूप धक्का बसला होता त्या मृतदेहाची स्थिती बघून। त्यानंतर त्यांनी आपली तपासाची सूत्र फिरवली आणि त्यांच्या लक्षात आलं की एक बेपत्ता झाल्याची तक्रार आलेली आहे। हे पण लक्षात आलं की तो जो बेपत्ता झालेला माणूस आहे तो एका शाळेत शिक्षक आहे। त्याचं वय 32 वर्ष असून त्याचं नाव शंतनू देशमुख आहे आणि मुख्य म्हणजे तो दररोज ज्या बारमध्ये मद्यप्राशन करायला जायचा तिथे सुद्धा तो गेले काही दिवस गेलेला नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं। मग त्यांनी आपल्या तपासाचा जो रोख होता तो त्याच्या पत्नीकडे वळवला। त्याची पत्नी 23 वर्षीय निधी देशमुख ही त्याच शाळेत जिथे तो शिकवायचा त्याच शाळेत मुख्याध्यापिका होती आणि तिच्या मोबाईल फोनचा जे सर्व्हिलन्स आहे ते सर्व्हिलन्सवर टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, एक धक्कादायक सत्य समोर आलं की ती आपल्या काही अल्पवयीन विद्यार्थ्यांशी बोलताना आढळली आणि
ते जो संभाषण होतं त्यातून पूर्ण उलगडा झाला. पण तरीही पोलिसांनी तसं वरकरणी न दाखवता तिला तपासासाठी बोलवलं आणि पोलीस ठाण्यामध्ये प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्यानंतर तिने सगळं कृत्य मान्य केलं, कबुली जबाब दिला आणि त्यातूनच संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला. आणि तो उलगडा असा की त्यांचा प्रेमविवाह होता. मात्र विवाहानंतर जसं आता आपण सांगितलं काही महिन्यांनी त्याला दारूचं व्यसन लागलं होतं आणि तो सतत बारमध्ये जाऊन दारू पिऊ लागला होता. याशिवाय तो तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता आणि तिचे नूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. यामुळे निधी कंटाळली होती. त्याच्यापासून त्याचा काटा कसा काढायचा याचा विचार करत होती आणि त्यामुळेच तिने ते पेय बनवलं आणि 13 मेला रात्री त्याला ते पेय दिलं आणि त्याचा मृत्यू झाला. याची शहानिशा होताच तिने भावनिक साथ त्या 3 मुलांना घातली. हे जे 3 मुलं आहेत हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, अल्पवयीन आहेत आणि तिच्या घरी शिकवणीसाठी यायचे. तर त्या 3 मुलांना तिने विश्वासात घेतलं, त्यांना भावनिक साथ घातली, त्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं तो नवरा तिला छळायचा आणि तिचं जीवन कसं नरकमय झालं होतं. त्या मुलांनी भावनेच्या भरात तिला मदत करण्याचं कबूल केलं आणि पुरावा नष्ट करण्यामध्ये तिला मदत केली. आणि जसं आत्ता आपण सांगितलं मृतदेहाला घेऊन चौसाळा जंगल शिवारात फेकून ते परत आले. मात्र त्यानंतर तरीही जी मुख्याध्यापिका आहे निधी तिला शंका वाटत होती की कोणीतरी ते प्रेत जे आहे त्याची ओळख पाहिल आणि पोलिसांना माहिती देईल. त्यामुळे तिने परत त्या विद्यार्थ्यांशी बोलणी केली, त्यांना परत भावनिक साथ घातली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 तारीख आणि 15 मेच्या मध्यरात्रीच्या नंतर ते पुन्हा तिथे गेले पेट्रोल घेऊन आणि त्या शरीराला त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या एकूण प्रकरणामध्ये हे जे 3 मुलं आहेत त्यांचा खरोखर खूप दुःखद याच्यामध्ये सहभाग झालेला दिसतो आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की हे वय जे असतं अत्यंत इम्प्रेशनेबल असतं. त्यांना भावनिक साथ घातल्यामुळे त्यांनी आपल्या मुख्याध्यापिकेला मदत करण्याचं कबूल केलं. मात्र हेच त्यांच्या अंगलट आलेलं आहे. त्यांच्या पालकांनासुद्धा हे माहिती नव्हतं की मध्यरात्रीनंतर आपली मुलं कुठं जातात. त्यांनी त्यांना विचारलंसुद्धा नव्हतं. पण जेव्हा 20 तारखेला त्यांच्याकडे पोलीस पोहोचले तेव्हा सगळा उलगडा झाला आणि त्यांना धक्का बसला की एवढी मोठ्या घटनेमध्ये, खुनाच्या घटनेमध्ये पुरावा नष्ट करण्याच्या बाबतीत आपल्या मुलांचा सहभाग आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांना धक्का बसला. त्या 3ही मुलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता सगळ्यांची वेगळी चौकशी करून मग परत त्यांना एकत्र बसून त्यांचं आमनेसामने त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. याशिवाय जे टेक्निकल सर्व्हिलन्स आणि तांत्रिक जे पुरावे आहेत ते एकत्रित करण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण एकंदरीत या प्रकरणातून फार भयानक असं सत्य आलेलं आहे समोर की ती जी 3 मुलं होती ती शिकवणीसाठी तिथे जात होती, आपल्या शिक्षणात पुढे जाण्यासाठी तिथे जात होती. पण एक वेगळी दुर्दैवी कलाटणी मिळाली आणि आज त्यांना पोलिसांच्या ताब्यात जावं लागलंय. अगदी अतिशय दुर्दैवी घटना. धन्यवाद संजय दिलेल्या अपडेट्सबद्दल.